मंडळी, आपल्या सनातन धर्मात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, परंतु रामनवमीचे महत्त्व अत्यंत विशेष आहे। हा तो पवित्र दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला। रामनवमी हा सत्य, धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनाच्या तत्वांचा उत्सव आहे। या दिवशी संपूर्ण भारतात भक्ती आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते। मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते, घरोघरी भगवान श्रीरामांची आराधना केली जाते आणि भक्त रामायण, रामचरितमानस तसेच रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात। या दिवशी भक्त भगवान रामांच्या बालरूपाची पूजा करतात आणि त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। यंदा पंचांगानुसार 2026 मध्ये रामनवमीचा पवित्र सण हा 26 मार्च रोजी साजरा केला जाईल। पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 26 मार्च रोजी सकाळी 11:48 सुरू होईल आणि 27 मार्च रोजी सकाळी 10:06 समाप्त होईल। 26 मार्च रोजी रामनवमीचा मध्यान्ह काल सकाळी 11:27 पासून दुपारी 1:54 पर्यंत असेल। रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या पूजेसाठी मध्यान्ह काळाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण असे मानले जाते की भगवान रामांचा जन्म याच वेळी झाला होता। त्यामुळे रामनवमी ही 26 मार्च रोजी साजरी केली जाईल। रामनवमी हा सनातन धर्मात धर्म आणि सत्याच्या स्थापनेचे प्रतीक मानला जातो। या दिवशी अयोध्या नगरीत राजा दशरथ यांच्या घरी भगवान विष्णूंनी श्रीरामांच्या रूपात अवतार घेतला। शास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी अधर्म, अत्याचार आणि राक्षसी शक्तींनी त्रस्त झाली होती, तेव्हा देवतांच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूंनी श्रीराम म्हणून अवतार घेऊन धर्माची स्थापना केली। वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ यांना कोणतीही संतान नव्हती आणि संतान प्राप्तीसाठी त्यांनी आपल्या गुरु महर्षी वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ केला। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर यज्ञकुंडातून दिव्य खीर प्रकट झाली। राजा दशरथांनी ती खीर आपल्या 3 राण्यांमध्ये कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांच्यात वाटली। त्या खिरीच्या प्रभावाने योग्य वेळी 4 दिव्य पुत्रांचा जन्म झाला: श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील 18व्या सर्वात भगवान श्रीरामांच्या जन्माचे वर्णन सांगितले आहे।